हॅलो गाईज, नमस्कार. तर माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज जाणार आहोत पालखीसाठी. ज्ञानेश्वर महाराजांची आणि तुकाराम महाराजांची पालखी आहे आज आमच्या रोडला. सो आम्ही आज तिकडे जाणार आहोत. आणखीन एक गोष्ट गाईज, आपण आज लावणार आहोत गजरा. सो तो आमच्या झाडाचाच आहे. तुम्ही मागे बघू शकता, झाड पूर्ण मोगऱ्याने भरले. त्या झाडाचा हा गजरा आहे. सो चला रेडी होऊयात आता. तर आम्ही चाललो आहोत पालखीच्या दर्शनासाठी. तिथली पण क्लिप मी तुम्हाला तर गेल्या गेल्या एका छानसं छोट्याशा विठुरायाचं दर्शन झालं. खूप क्यूट दिसत होता तो. असंख्य प्रमाणात वारकरी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करून वारी चालत होते. तर एक वारकरी त्यांच्या डोक्यावरती खूप सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती घेऊन चालले होते. हुबेहूब पंढरपूरमधल्या विठ्ठल रुक्मिणींसारखी ती मूर्ती होती. तर इथे ॲम्ब्युलन्स पण आहे एमर्जन्सी पेशंटसाठी. कुणाला काही इजा झाल्यास मेडिकलची सुविधा देखील आहे इथे. याच्यावरून समजते की बंदोबस्त किती चोख आहे. विठ्ठल नामाच्या गजरात हा सुघडीचा खेळ अतिशय भक्तिमय व सुंदर वाटत होता. सगळे वारकरी पंढरपूरला जात होते. असं वाटत होतं आम्ही पण जावं. इतका छान भक्तिमय माहोल तयार झाला होता. खूप प्रसन्न वाटून आले. खूप वेळ वाट बघत होतो पालखीची. खूप वेळ एवढ्या गर्दीमध्ये थांबलो होतो उभा फक्त पालखीच्या दर्शनासाठी. बऱ्याच पालख्या गेल्या, काही गावांच्या छोट्या छोट्या पालख्या गेल्या, परंतु ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काही येत नव्हती. तर 1 तासापासून ज्या पालखीची वाट बघतोय ती फायनली पालखी हडपसरमधून निघाली आहे आणि आता सासवडमध्ये मुक्काम करणार आहे. हडपसर ते सासवड 32 किलोमीटरचा पल्ला आहे. मधी विसावा करणार आहे घाटाच्या खाली. खूप सुंदर दिसतो रथ. खूप छान पद्धतीने ताज्या फुलांनी सजवला आहे. बैलाची जोडी, त्याच्यावरचे ते रंगीबेरंगी तोरे खूप सुंदर दिसतात. गर्दी पण तुम्ही बघू शकता, अफाट गर्दी आहे. खूप चेंगराचेंगरी, खूप धक्काबुक्की होती. त्यामुळे आपण पुढे पाया पडण्यास न जाता जागेवरूनच हात जोडले. तर तुम्ही बघू शकता पालखी गेलेली आहे तरी सुद्धा खूप जास्त गर्दी आहे. तुकाराम महाराजांच्या तिथे पोहोचताच एक पालखी दिसली. ते 2 बैलांच्या वरती जे तोरे होते ते इतके छान डुलत होते ना, चढत होते, त्यांचे केस डुलत होते. त्या पालखीचं पण दर्शन घेतलं. त्याच पाठोपाठ वारकरी एका सुरामध्ये आणि एका तालामध्ये ज्ञानोबा तुकाराम असं बोलत जात. मानाचा घोडा आल्यावरती त्याच्या पाया पडण्यासाठी खूप गर्दी झाली होती. पालखीला गेलो आणि विठ्ठल नाम लावलं नाही असं होऊच शकत नाही. त्यामुळे विठ्ठल नाम लावून घेतला मी पहिले. तुकाराम महाराजांची पालखी आली त्यासाठी सुद्धा पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. तो रथसुद्धा अतिशय सुंदर सजवला होता. त्याला देखील ताजी फुलं होते. खूप या पालखीच्या मागे देखील खूप गर्दी आहे. लहान मुलांसाठी खेळण्यांचे आणि फुग्यांचे स्टॉल्स लागले आहेत. खूप रिजनेबल प्राईजमध्ये असतात. तिथे बार्गेनिंग जमली पाहिजे. घरी आली आहे फायनली. खूप दमली आहे, खूप ऊन होता. आम्ही डिवायडरवरती थांबलो होतो. सो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर तुम्हाला काही आणखीन कुठल्या गोष्टी बघायच्यात पुण्यामधल्या तर त्या मला कमेंट करा. मी नक्की त्या जागेला व्हिजिट करेल आणि त्यासाठी नवीन ब्लॉग करेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग. बाय.